घ्या. प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, समोर या. सगळे पाहुणे जे जांभरुणगावचे वरिष्ठ नागरिक पदाधिकारी जे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. संदीपजी गायकवाड यांचा मी सन्मान करतोय. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ पंच ते या स्पर्धेला लीड करत होते. त्यांचा सन्मान मंगेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते. सुनीलजी आहिर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. ॲज अ पंच म्हणून ते आज आम्हाला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये. सन्माननीय सुनीलजी आहिर साहेबांचा सन्मान. सुनील पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सुनील पाटील या आपण व्यासपीठावरती. सुनीलजी आहिर साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. राजेशजी भोईर यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. ॲज अ पंच म्हणून त्यांचं काम या स्पर्धेमध्ये उत्तम राहिलं, त्यांचा सन्मान. सुनीलजी आहिर सर आपण सुद्धा या, आपला देखील आम्ही सन्मान करतोय. रवींद्रजी रसाल आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावरती या. एक सेमी फायनलचा मला थोडा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. रोहित आपण या. रोहित या आपण. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. येस रोहित या आपण. जिते संघाचा सेमी फायनलचा. सचिन तांडेल यांना विनंती करतो की आपण हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यावं. ट्रॉफी द्या मॅन ऑफ द मॅचची. रमेश तांडेल. विनोदजी सुखदर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच द्यावी. बघा अंपायरला जे बक्षीस लावलंय ते सुपूर्द करा. आणि योगेश तांडेल आपण वरती या. प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. समीर तांडेल यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. समीर तांडेल, हरेश तांडेल यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करा. चांगली स्कोरिंगची भूमिका ज्यांनी बजावली ते समीर तांडेल यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. अंजरून संघाचे पुरस्कर्ते मनीष कोंडे यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. या आपण व्यासपीठावरती. हॅलो. येस मनीष कोंडे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. पुरस्कर्ते अंजरून संघाचे पॅकर आहेत, पुरस्कर्ते आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये होते ते प्रणाल लाले, हे दोन्ही लकी पॅकर आहेत. हॅलो. 4 दिवस आम्हाला या ठिकाणी सूत्रसंचलनाचे चांगली साथ देणारे मयूर कांबळे यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं सन्मान करायचं आहे.
हॅलो, कैलास तांडेल यांना विनंती करतो या ठिकाणी मयूर कांबळे यांचा सन्मान करायचा आहे. कैलास तांडेल. KDC लाईव्हचा देखील आम्ही सन्मान करतोय. निशांत बागडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. KDC लाईव्हचा सन्मान आपण करतो. एकदा जोरदार टाळ्या KDC लाईव्ह साठी झाल्या पाहिजेत. क्लॅरिटी, जिथे जिथे अडथळा निर्माण झाला तिथे निशांतने लगेच ते सॉल्व्ह करून दिला. ते निशांत बागडे यांचा सन्मान सर्वे सर्व KDC लाईव्हचे विनोद सुखदर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण केला. मी प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. सगळे पाहुणे एका लाईनीमध्ये उभे राहा, म्हणजे बरोबर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरू करू. मंगेशजी तांडेल आपण सुद्धा या. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरू करतोय. रवींद्रजी रसल आपण सुद्धा वरती या, व्यासपीठावरती या. प्रणाल लाले आपण सुद्धा व्यासपीठावरती या. मंगेश तांडेल, सचिन तांडेल, दीपक तांडेल, विनोद सुखदरे, दीपक तांडेल, हरिदास तांडेल, सचिन तांडेल, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंकुश तांडेल, आप्पा आमचे, संदेशजी कांबळे. सो फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय रुपेशला. रुपेश ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. 7 धावांमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. रुपेश आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगोदर आम्ही पंचम, चतुर्थ आणि तृतीय जे संघाचं पारितोषिक आहे ते देणार आहोत. नंतर गोलंदाज देणार आहोत. नंतर फलंदाज देणार आहोत. नंतर द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. आणि नंतर आपण सिरीज देणार आहोत. सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय रुपेशला. तिथे खाली एक माईक ठेवा, चालेल. प्रत्येक कॅप्टन जो ट्रॉफी घ्यायला येईल त्यांनी बोलायचंय, आपलं मनोगत व्यक्त करायचं या स्पर्धेबद्दल थोडक्यात. सो 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतो सासगाव संघाला की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सासगाव संघाला. या आपण व्यासपीठावरती. कॅप्टन पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सासगाव संघाला. हार्दिक अभिनंदन. चॅम्पियन होते ते मागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती, आणि या वर्षी या स्पर्धेमध्ये देखील आपण बघते 5व्या क्रमांकावरती त्यांनी समाधान मानलंय. वेल प्लेड सासगाव संघ. कॅप्टन आतिश, कुठे जायचं नाहीये, तिथेच थांबायचं आहे. सचिनजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. दीपकजी तांडेल आपण सुद्धा जा पुढे.
आणि आतिश या टीमचा कॅप्टन. आतिशकडे माईक द्या. आतिश कॅप्टन बाईट मध्ये आपण या. 2 मिनिटं. कशी वाटली स्पर्धा, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? तिकडे तिकडे सगळ्यांकडे बघूनच बोलायचं आहे. आतिश, कसं वाटलं आयोजन आणि या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान झालेलं आहे आणि मागच्याच आठवड्यात आम्ही इथं प्रथम पारितोषिक मारलेलं होतं, त्यामुळे आम्हाला ग्राउंडचा अंदाज पुरेपूर होताच. जवळ घे. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला गावातल्यांची खूप साथ आहे आणि आमची टीम एवढी मोठी नाही आहे की आम्ही मोठ्या लॉटमध्ये खेळू शकतो, पण आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटली, त्यामुळे आम्ही प्रत्येकाचा संधीचा सोनं करायचा चान्स घेतला आणि आम्ही त्याची संधी केली. आतिश, टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? कारण मागच्याच आठवड्यामध्ये चॅम्पियन, आता 5व्या क्रमांकाचं पारितोषिक, सगळेजण चांगले खेळतात. एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील टीमच्या? परफॉर्मन्स तर खूप छान होतोय आमचं. सध्या तरी सगळे अजून बारीक आहेत, एवढे मोठे प्लेयर नाहीत आमच्याकडे, की सिनियर प्लेयर तर आम्ही कोणीच नाही. सध्या सिनियर आम्ही किरण, मी आणि प्रत्येकच सध्या सिनियर आहेत. बाकी सगळे आमचे अंडर-19 अंडर-22चे प्लेयर आहेत. आणि तसं बघायला गेलं तर आमचा परफॉर्मन्स खूप छान होते आता सध्या त्याच्या कंडिशनला तरी. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? कारण आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच बाईक ठेवण्यात आले. काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर झालेलं आहे आणि असंच आयोजन पुढे सुद्धा होत राहिलं तर चांगली मजा येईल, अजून मजा येईल खेळायला आणि अशाच चांगल्या चांगल्या टीम येत राहिल्या तर अजून परफॉर्मन्स चांगला होत जाईल. धन्यवाद. हा होता आतिश, सासगाव संघाचा कॅप्टन. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे पळसाई पळसदरी संघाला. या पण हे पारितोषिक घेण्यासाठी अमोल आणि संपूर्ण टीम, मी संदेशजी कांबळे आणि रवींद्रजी रसाल यांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक द्यावं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. कॅश प्राइज आणि ट्रॉफी. पळसाई पळसदरी संघ ठरतो या स्पर्धेमधला 4थ्या क्रमांकाचा मानकरी. अमोल दरेकर स्वतः इथे आला हे पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. कॅप्टन अमोल दरेकर, एक चांगला खेळाडू, व्यावसायिक खेळाडू. अमोलकडे देखील माईक द्या. अमोल खूप चांगला बोलतो, मला माहिती आहे. अमोल, यावर्षी तुमचा हा मला थोडे 6वा क्रमांक आहे जे तुम्ही पटकावला नाईट स्पर्धेमध्ये. इतर आयोजन आणि हे आयोजन काय फरक आहे आणि काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही नेहमी इथे खेळतो. प्रशांतची टुर्नामेंट झाली तेव्हा पण आम्ही खेळलो, पण जरा त्यांनी चांगल्याच लॉसला टाकलेला आहे आम्हाला. चांगला गेम चालला आहे आमच्या पोरांचा. खूप ठिकाणी खेळलो, नंबर मारले बदलापूर ठिकाणी वगैरे. असंच खेळत राहा. पण थोडीशी आज एवढे रन मारून हारलो ते जरा खूप नाराज झालो आहे. आणि अंदरून टीम पण चांगली केली, ती पण आमच्या घरचीच टीम आहे. त्यांना पण पुढे खेळा तुम्ही, चांगले असेच प्लेयर तुमचे पण पुढे जा. चांगल्या टीमसोबत केला गेम तुमचा इम्प्रूव्ह होईल, नाव होईल. परत एकदा तुम्ही सुरुवात केले अशीच सुरुवात पुढे पण चालू राहू द्या. अमोल, तू मोठमोठ्या संघामध्ये खेळत असतो, ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण फॉर्मॅटचं खेळता, क्रिकेट खेळता, त्याबद्दल तू काय म्हणशील? आणि हे जे सगळे यंगस्टर्स तू बघतोय त्यांना काय संदेश देशील या क्रिकेटमधून? नाही, सर्वांनी स्वतःचा कॉन्फिडन्स घेऊन पण खेळलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी सिनियरचं ऐकलं पण पाहिजे. आताची काही पोरं आहेत ती 2 सिक्स मारले का स्वतःला बोलतात, रील्स त्याच्या बनवतात टाकतात, पण असं नाही झालं पाहिजे. सिनियरचा पण ऐका आणि खेळा, त्यांना सपोर्ट भेटेल नक्कीच. थँक्यू सो मच. हा होता अमोल दरेकर, पळसदरी संघाचा कॅप्टन. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्ही देतोय गुलसुंदे संघाला. या पण गुलसुंदे संघ आणि हे पारितोषिक कलेक्ट करा. रामदास अप्पा आमचे आणि संदेश कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. तृतीय क्रमांकाचं गुलसुंदे संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. पनवेल तालुक्यामधून हा संघ इथे आला, फार चांगला खेळ त्याने केला आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाते गुलसुंदे संघाला. कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत.
संदेश आपा आपण सुद्धा या. कॅप्टनकडे माईक द्या. साहिल 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 बोलतील तिथे. साहिल काय म्हणशील, पनवेल तालुक्यामधून खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही आलात. निखिल निखिल आहे. पनवेल तालुक्यामधून तुम्ही खालापूर तालुक्यामध्ये आलात. पनवेल तालुक्यामध्ये असं म्हणतात की स्पर्धेचं माहेरघर, भरपूर स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये असतात, परंतु खालापूर तालुक्यामध्ये येऊन या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? सर्वप्रथम तर मी आयोजकांचा आभार मानेल. आणि आमच्याकडून थोडा एक विषय झाला होता, त्याबद्दल पहिले तर हंपर्स आणि आयोजकांची माफी मागतो, कारण का आम्हाला काही नियम इथले माहिती नव्हते. का बाबा त्या एक मोबाईलचा इन्सिडेंट झाला होता, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नव्हतं. थोडा झाला आमच्याकडून, चुकी आली, ती मी माफी मागतो तुमच्याकडून. निखिल काय म्हणशील तुमचा परफॉर्मन्स, कारण तुम्ही इतक्या दूरवरचा प्रवास करून इथे आलात, नियम तुम्हाला माहिती नव्हतं, त्यानंतर ही स्पर्धा कशी वाटली आणि एकंदरीत काय म्हणशील टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? सध्या तरी आमची टीम आणि मेन म्हणजे साहिल सध्या तरी फुल फॉर्ममध्ये. आणि आम्ही असेच आत्ता जवळजवळ 5-6 नंबर आत्ता आमचे चालूच आहेत रेग्युलर. आणि आयोजन तर आता कडकच होतं. आणि आमचे अनिल तांडेल जे या गावचे आहेत, त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. बंटी तांडेल असेल, यांनी आम्हाला एंट्री दिली इथे. निखिल, पनवेलमध्ये तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता, मोठमोठ्या संघांना बघितलंय, मोठमोठ्या खेळाडूंना बघितलंय. आमच्याकडच्या ग्रामीण खेळाडूंना काय संदेश देशील, आमच्या टीम्सला काय संदेश देशील? संदेश देण्या इतक्या तर मी मोठा नाही, पण ह्या एरियातले खेळाडू पण तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्यांनी पण येऊन पनवेलला खेळावं आणि पनवेलच्या टीमला हरवावं आणि असंच वरती त्यांचं नाव जावं, हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. हा होता निखिल, गुलसुंदे संघाचा कॅप्टन. थँक्यू सो मच. वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जातोय. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज, ती जरा सायकल ती वरती आणली तर बरी होईल. बघा आणता येईल. विघ्नेश एकच वर ठेवा. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज, त्यासाठी ट्रॉफी आहे, सायकल आहे. आणि या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू होते ज्यांचे समान विकेट्स आहेत, ते म्हणजे 5. परंतु इकॉनॉमिकल या फॅक्टरवरती आपण हे पारितोषिक देतोय. ज्याने 5 विकेट्स घेतल्यात, 29 धावा खर्च केल्यात 3 मॅचेसमध्ये. आणि जो दुसरा गोलंदाज आहे, त्याने धावा खर्च केल्या 24, 5 विकेट्स घेतल्या, 3 मॅचेस खेळला. संघ आहे जितू आई जिते, हरेश गावण ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. आणि दुसरा आहे सासगावचा आतिश, त्याने 5 विकेट्स घेतल्या, 29 धावा दिल्या 3 मॅचेसमध्ये. सो इकॉनॉमिकलच्या बेसवरती आपण देतोय हरेश गावणला हे पारितोषिक. सायकल, त्यानंतर ट्रॉफी देऊन त्याचा गौरव आपण करतोय. हरेश गावणला देखील माईक द्या आणि सायकलवर बसा. हरेश आमच्या समवेत जोडला जातोय. नाही बोलायला लागेल, नाही तर मग सायकल रिटर्न घेतली जाईल. हरेश काय म्हणशील, पण पेन तालुक्यामधून तू येतो, एक आयकॉन खेळाडू आहेस, इतर संघांना काय संदेश देशील आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? चांगली स्पर्धा आहे, आयोजन पण चांगलं आहे. आणि मी 2 मॅच खेळलो असल्या नाही, कारण नाईट करून आलेलो, झोपलेलो. धन्यवाद. हा होता हरेश गावण. सायकल तिथेच राहू द्या, ती दुसरी घेऊन जा. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आम्ही देतोय अंकुश तांडेल यांच्या शुभ हस्ते. आपण अंकुश तांडेलला विनंती करू की पुढे आपण या. सायकल ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. या रेसमध्ये देखील 2 खेळाडू आहेत. एकाच्या धावा आहेत त्या 57 आणि एका फलंदाजाच्या धावा आहेत त्या 62. पुन्हा एकदा सांगतो, पहिले 3 मॅचेसच आपण ग्राह्य धरलेत.
एक रेसमध्ये आहे तो रोहित, तो आहे जिते संघाचा, आणि दुसरा आहे तो साहिल गुलसुंदे संघाचा. पण 62 धावा करत साहिल ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या साहिलसाठी झाल्या पाहिजेत. काय खेळला साहिल, 62 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आपण अंकुश तांडेलांना विनंती करू की आपल्या शुभास्ते बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक द्यावं. साहिल कोलंबे, आणि साहिल आता तुला बोलावंच लागेल. साहिल सायकल मात्र त्याला मिळते या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. सपोर्टर्स देखील मोठ्या संख्येने आहेत गुलसुंदे संघाचे. साहिल, काय म्हणशील, पहिली रिॲक्शन काय आहे तुझी? भाऊक येतो. साहिल बोलावं लागेल तुला. हॅलो. आयोजन तर चांगलाच आहे. चला, जशी बॅटिंग करतो तसंच बोल. आमच्या टीमचा बोलायला लागलो तर आम्ही जेव्हा मॅच टाकतो तेव्हाच आमची पोरा खेळायला येतात. जेव्हा आमची पोरं आहेत ना, जेव्हा इंटर टाकत नाही ना, तेव्हा कोणच खेळायला येत नाही. जर त्या पोरांनी जरा प्रॅक्टिसला या, एवढाच बस. साहिल, कितवी सिरीज आहे? नाही, पहिलीच बेस्ट. अच्छा, कोणाला डेडिकेट करशील? पप्पांना. येस, एकदा जोरदार टाळ्या साहिल साठी झाल्या पाहिजेत. फादर आलेत का त्याचे? येस, येत आहेत. येस येस, बोला बोला, द्या त्यांना माईक द्या. धन्यवाद. साहिल कोलंबेकर. धन्यवाद. साहिल कोलंबेकर हा आमच्यातला यंग. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. साहिल कोलंबेकर आमच्यातला सध्या यंगस्टर खेळाडू आहे. त्याच्या वडिलांचा आता वर्ष पण नाही झाले, त्याचे वडील एक्सपायर झालेले आहेत. आणि आमचे गाव जिथे जिथे जाईल तिथे नाईट मॅच असो किंवा डे असो, सगळ्याला म्हणजे हजर राहणारे त्याचे वडील आहेत. आता पोरगा त्यांचा एवढा चांगला खेळतोय, बघायला ते नाही पण ते वरना नक्कीच बघत असेल की आपला पोरगा काय करतोय आता. धन्यवाद, एवढंच बोलू इच्छितो. नक्कीच साहिलने आपल्या वडिलांना डेडिकेट केले ही बेट्स बॅट्समन. खरंच सगळ्यांना मन भरून आला असेल, कारण क्रिकेट कुठपर्यंत गेला. क्रिकेट हा एक खेळ नाही आहे, तर तो भावनिकतेचा खेळ आहे आणि सगळी माणसं जोडली गेलीत. सो आनंद आहे, आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटशी जोडले गेलेलो आहे. वैयक्तिक पारितोषिक नाही, आता सांघिक पारितोषिक देतोय. या स्पर्धेमधला रनरअप संघ ठरतोय अंजरून. या पण हे पारितोषिक घेण्यासाठी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अंजरून संघ. बॅक टू बॅक पारितोषिक मिळत आहेत अंजरून संघाला. रजनी स्पर्धेमध्ये जो दुष्काळ होता संतोष जोरकर, तो आता संपलेला आहे आणि इथून पुढे नक्कीच तुमचा संघ फार चांगला खेळ करेल असा आशीर्वाद आपण त्यांना देतोय. वेल प्लेड अंजरून संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळत आहे. आणि संतोष जोरकर यांनाच विनंती करतो की तुम्ही माईक घ्या. नाही, भरपूर बोलायचंय तुमच्याशी. नाही, कॅप्टन निखिल बोलेलच, पण संतोष जोरकर तुम्ही देखील थांबा, कारण क्रिकेट बद्दल तुम्ही भरपूर बोलता मला माहिती आहे. येस, नाही संतोष जोरकर तुम्ही थांबा. सेलिब्रेशन. निखिल, पहिला प्रश्न माझा हा आहे की जो दुष्काळ होता तुमचा रजनी स्पर्धेचा, तो थांबला होता. भरपूर वर्ष पारितोषिक नव्हती आणि आता सलगचे 2 पारितोषिक आलेत. काय म्हणशील या परफॉर्मन्स बद्दल? सर्वप्रथम बोलायचं झालं तर आमच्या गावातली जी आता प्रॅक्टिस आहे ना, ती सर्व पोरं मन लावून करतायत.
आणि प्रॅक्टिसशिवाय सगळं काही झिरो आहे ते यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. गेले 2 वर्ष आम्ही खेळत पण नव्हतो क्रिकेट, पण यावर्षी खेळायला लागलो. 4 मॅच खेळलो, त्यातली 1 मॅच पहिल्या राऊंडला हरलो असलो तरी पण होप्स आम्ही का कमी केला नाही. दुसऱ्या मॅच आमच्या इथंच खेळलो, तिथं आम्ही क्वार्टर फायनलला हरलो. नंतर लगातार 2 नाईट इथं खेळतोय आणि दोन्ही नाईटला आम्ही क्वालिफाय झालो. खरंच खूप अभिमान आहे आम्हाला या गोष्टीचा. निखिल, आयोजनाबद्दल काय म्हणशील? कारण आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटी, 2-2 सायकल, मोठं पारितोषिक, LED, याबद्दल काय म्हणशील? जामरूक संघाचं आयोजन बोलला का पंचक्रोशीमध्ये सर्वात बेस्ट आयोजन कुठलं असेल तर जामरूकचा गावाचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसं बघताय तुम्ही टीमच्या परफॉर्मन्सला? आणि आता जवळपास आता सीझन संपत आला, नेक्स्ट इयरला काय प्लॅनिंग असेल? आता 2 नंबर काढलाय, नेक्स्ट इयरला 1 नंबर काढणार आणि एवढा तुम्हाला नक्की सांगतो. थँक्यू सो मच. हा होता निखिल, धन्यवाद. मी संतोष जोरकर यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा या. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं या. यानंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतोय, जो चॅम्पियन संघ ठरलाय. जितू आई जिते. मी व्यासपीठाच्या सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक द्यावं. प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभास्ते, प्रणालजी लाले, मंगेशजी तांडेल, हरिदासजी तांडेल, या सगळ्यांच्या हस्ते आपण विक्रम पाटील. आणि चॅम्पियन संघ ठरतो. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. जितू आई जिते संघ ठरतो या संघात स्पर्धेचा चॅम्पियन संघ. कॅश प्राइज, ट्रॉफी देऊन आपण हा गौरव या संघाचा करतोय. कॅप्टनकडे माईक द्या. जितू आई जिते संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. स्टंपचे पैसे कपात केलेत की नाही माहिती नाही. कॅप्टनकडे माईक द्या. कॅप्टन बाईट आपण घेऊ. रोहित आमच्या कॅप्टन बाईट मध्ये जोडला जातोय. रोहित, सर्वप्रथम काय म्हणशील? कारण पेन तालुक्यामध्ये तुम्ही येताय, इतकं मोठं गाव, अनेक खेळाडू आहेत, तिथून तुम्ही 11 चॉईस केले आणि त्यानंतर इतका चांगला परफॉर्मन्स. एकंदरीत काय म्हणशील टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? टीमच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर जरा परफॉर्मन्स लो होत होता आमच्या टीमचा, पण आता गेल्या 2-4 टुर्नामेंट पोरं चांगली खेळतात आणि गावाचा सपोर्ट पण खूप आहे. एवढा मोठा गाव आहे पण कुठल्या सर्वजण सपोर्ट करतात आणि असाच सपोर्ट करा आणि आम्ही असाच खेळ करत राहू. पनवेल पेन तालुका म्हटलं की सातत्याने चांगलं क्रिकेट, मोठमोठ्या स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली होती. गेल्या वर्षी पण आम्ही इथे खेळायला आलो पण पहिल्याच राऊंडला हारलेलो. तेव्हाच ठरवलं की पुढच्या वर्षी आलो तर नक्की चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला एंट्री देत राहा आणि आम्ही खेळत राहू. धन्यवाद. हा होता रोहित, जिते संघाचा कॅप्टन. आणि मोस्ट वेटेड जो पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस देण्यापूर्वी सांगतोय की पहिल्या 3 मॅचेसचेच पॉईंट आम्ही पकडलेत. सो 3 खेळाडू जे रेसमध्ये होते त्यांची नावं प्रथम घेतोय मी. पहिला जो खेळाडू आहे त्याच्या आहेत 62 धावा, म्हणजे 62 पॉईंट. जो दुसरा खेळाडू आहे त्याच्या 41 धावा आहेत आणि 5 विकेट्स आहेत, त्याचे पॉईंट्स आहेत 66. आणि जो तिसरा खेळाडू आहे त्याच्या धावा आहेत 65, विकेट आहेत 4, पॉईंट आहेत 85. नाव घेतो मी एक एक, पण ती स्कूटी जरा पुढे आणा का तिथेच ठेवायची, थोडी क्रॉस करा. सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक आपण देणार आहोत. थोडी क्रॉस करा. आमचं स्वप्न होतं की एक खेळाडूला या स्पर्धेमधून बाईक मिळावी, स्कूटी मिळावी, आणि ते स्वप्न आज एका खेळाडूचं पूर्ण होणार आहे. पहिला खेळाडू आहे या रेसमध्ये गुलसुंदे संघाचा साहिल. दुसरा खेळाडू आहे
दुसरा खेळाडू आहे तो हरेश गावण, पण मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही बाईक जाते अंजरून गावामध्ये. खेळाडू आहे अजिंक्य रसाल, पॉइंट आहेत 85. अजिंक्य रसाल मागच्या स्पर्धेमध्ये 1 पॉइंटने त्याची सिरीज गेली, LED टीव्ही गेली, परंतु तो थांबला नाही आणि तो काय खेळलाय या स्पर्धेमध्ये. सगळ्यांना अभिमान वाटेल. लेदर क्रिकेटर काय खेळलाय, अंजून गावासाठी एक हाती किल्ला लढला, 65 धावा, 4 विकेट, 85 पॉइंट आणि अजिंक्य रसाल ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि गाडीवरती बसा अजिंक्य, गाडीवरती बसा. इलेक्ट्रिक स्कूटी देऊन त्याचा गौरव आपण करतोय. प्रथमच या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आली आणि त्याचा मानकरी ठरतोय अंजरून गावचा सितारा, कोहिनूर सितारा अजिंक्य रसाल. अजिंक्यसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर आपण नाही, माईक तर द्याच त्याला. प्रथमतःच असं बघतंय की खेळाडूच्या डोळ्यात पाणी आहेच, पण सगळ्या गावाच्या पाठीराख्यांच्या डोळ्यात जरी पाणी आहे. ही खूप मोठी गोष्ट असते क्रिकेटची. आणि अजिंक्य तिथे कॅप्टन बाईटमध्ये आपण त्याची बाईट घेतोय. थोडं बाजूला सारखं जरा कॅमेरामध्ये येऊ द्या. गाडीवर बसवा त्याला तिथे. येस, नाही खाली अँगल येणार नाही, तुम्ही तिथेच बसवा त्याला पहिले. तिथेच ठेवा, जरा 2 मिनिटं तिथे ठेवा, त्याला बसवा, त्याची बाईट घेऊ आणि नंतर मग खाली घेऊन जा. अजिंक्य काय म्हणशील, मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक स्कूटी जे स्वप्न होतं सगळ्यांचं, आज ते तुझ्या रूपाने पूर्ण झालंय, काय म्हणशील? म्हणायचं झालं तर जामरुंग मध्ये आयोजन पहिल्यापासून पूर्ण तालुक्यामध्ये चांगलं असतं. आणि नंतर प्रशांत काका झाले, मंगेश दादा झाले, आम्हाला अंजरून संघाला कायम सपोर्ट असतो त्यांच्याकडून. काय म्हणशील, पहिली बाईक आहे आपल्या परिसरामध्ये, मला वाटतं प्रथमतःच बाईक तुला मिळाली आहे. एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील, टीमच्या वैयक्तिक? आमच्या टीमचा तर पोरांनी मी जे आज बाईक घेतली ही पूर्ण टीममुळेच घेतली आहे, नाहीतर हे शक्यच नव्हतं आतापर्यंत तरी. कुणाला डेडिकेट करशील ही बाईक? ही मम्मी पप्पा आणि माझा भाऊ आणि माझ्या भावाच्या नंतर जयेश रसाळला, म्हणजे तो माझा. एकदा जोरदार टाळ्या त्याला झाल्या पाहिजेत. dedicate करेल. पहिली राईड म्हणजे कोण बसेल मागे? माझा मित्रच बसणार पहिल्या राईडवर, जयेश. येस, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नक्कीच आपण जोरदार टाळ्या वाजूया अजिंक्य रसालसाठी. तो ठरतो या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद. आणि बोलायचं झालं तर मंगेश दादांचा मी आभार मानतो, कारण की पूर्ण तालुक्यामध्ये बाईक किंवा 4 व्हीलर असली तिथे तीन मॅचेस रन धरतायत. पूर्ण पनवेलमध्ये बोला, पूर्ण तालुक्यामध्ये बोला, तर आपल्या इकडे पहिल्यांदाच असं काहीतरी झालं. म्हणजे मला त्याचा बरं वाटलं की 3 मॅचेसचे परफॉर्मन्स धरला. थँक्यू सो मच अजिंक्य रसाल. तुम्ही बाईक घेऊन खाली जाऊ शकता. थँक्यू सो मच. सगळ्यांचेच मनापासून आपण आभार व्यक्त करूया, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मदत केली, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आशीर्वाद दिला, सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि जाताना सावकाश घरी जा सगळे, अशी आपण विनंती करूया. आणि हा स्पर्धेचा कार्यक्रम जो आहे परिवर्तन विकास आघाडी चषक तो इथं समाप्त आपण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि